Hello friend, last period we have seen Journey to the West first part. Today we will see in the remaining part of the lesson, page number 19, paragraph number 2. मागील तासाला आपण पहिला भाग बघितला, आता उर्वरित भाग या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 19 पान नंबरवरचा दुसरा पॅराग्राफ काढा. The novel tells us that there are many demons and evil powers who are eager to kill and gobble up the holy monk. Who would save him? Who would vanquish the demons? Well, the Guardian deity, who is goddess of mercy, has seen to that. She has assigned this task to 3 special people: Sun Wukong or the Monkey King, Zubazi or Pixie, and Sha Wuzhang or Sand Priest. बघा मित्रांनो, the novel tells us that there are many demons. हे कादंबरी आपल्याला सांगते की या पवित्र साधूला ठार करण्यासाठी आणि त्याचा चट्टामट्टा करण्यासाठी कित्येक राक्षस आणि दुष्ट शक्ती असतात. यांचा बचाव कोण करणार? असं तरी दयेची देवता असलेली ग्वानियनने ही काळजी घेतलेली आहे. म्हणून तिने सन वुकॉंग किंवा जो माकडांचा राजा झुबज्जी किंवा पिग्झी आणि शा वुजिंग किंवा जो धुळीचा साधू या 3 विशेष व्यक्तींकडे दया देवतेने हे काम सोपवलेले होते. म्हणजे या 3 लोकांमुळे, या 3 लोकांनी यॉंगशॉंग याचं संरक्षण केलं. त्याच्यावर वेगवेगळी संकटं आली, त्या संकटांना फाईट करून त्याला सुखरूपरित्या भारतात पोचवलं आणि भारतातून ते धर्मग्रंथ घेऊन आपल्या देशापर्यंत आणलं. यामध्ये या 3 लोकांचा सहभाग होता असं म्हटलेलं आहे. बघा, नाव दिस 3 कॅरेक्टर्स आर नो सेंट्स. आता हे काही कोणी साधू वगैरे नव्हते. इनफॅक्ट दो दे ऑल हॅव सुपर नॅचरल पॉवर्स, दे आर नोन ट्रबल मेकर्स. सो द गॉड्स हॅव थ्रोन देम आउट ऑफ हेवन. However, the kind deity Guardian has offered each of them one more chance. If you help the holy monk in his pilgrimage to India, if you use your powers for this good work, then you may return to heaven. That's why the 3 characters have agreed to the Yongchong's disciple and to help Yongchong in his difficult journey. And sure enough, they have many thrilling, exciting and sometimes humorous adventures on the way to the Holy Land, India. बघा मित्रांनो, आता या ज्या 3 व्यक्ती होत्या, या काही कोणी संत वगैरे नव्हत्या. खरं तर सगळ्यांकडे जरी अतिद्रवी शक्ती असल्या तरी त्या उपद्रवी म्हणून ज्ञात होत्या. म्हणूनच देवांनी त्याला स्वर्गातून हाकलून दिले. पण दयाळू देवता ग्वानियनने काय केलं होतं, या 3घांपैकी प्रत्येकाला आणखी एक संधी दिली आहे. या पवित्र साधूच्या भारत यात्रेत तुम्ही जर का त्याला मदत केली, सहाय्य केले, तर या सत्कार्यासाठी तुम्ही जर आपल्या शक्तींचा प्रयोग केला तर तुम्ही कदाचित स्वर्गात परताल. कारण स्वर्गामध्ये त्या अतिशय उपद्रव करणाऱ्या व्यक्ती होत्या 3 कॅरेक्टर. त्यामुळे त्यांना जणू काही स्वर्गातून फेकून दिलं होतं. पण जर का तुम्ही खाली गेल्यावर या पवित्र साधूला मदत केली आणि त्याच्या पवित्र कामात तुम्ही चांगल्या प्रकारे केलं तर तुम्हाला स्वर्गात पुन्हा एंट्री होईल असं या देवतेने त्यांना सांगितलं. त्यामुळे यॉंगचॉंग याचे शिष्य होणे आणि त्याच्या खडतर प्रवासात त्याला सहाय्य करणे याला या 3घांनी मान्यता दिली. आणि हे नक्कीच की भारताच्या पवित्र भूमीच्या मार्गावर त्यांना कित्येक थरारक, शोभक आणि कधी गमतीदार साहसे करावी लागली.
तर अशा पद्धतीने 3 कॅरेक्टरचं अतिशय महत्वाचा रोल कादंबरीमध्ये आहे. बघा पुढे पेज नंबर 19 वरती लिसन अँड आन्सर म्हणजे काही प्रश्नोत्तर आहे, त्या प्रश्नोत्तरांचे विचारलेले. Why did people think that gods and supernatural powers had helped Yongchong? म्हणजे देवांनी व अतिंद्रिय शक्तींनी यॉंगचॉंगला मदत केली होती असे लोकांना का वाटते? Because Yongchong's journey back to China safely with the scriptures was a very difficult and unbelievable task. Yong could have achieved it mostly because of the help of gods. कारण मित्रांनो, कोणालाही या गोष्टीवर विश्वास बसत नाही की यॉंगचॉंग हा भारतात जाऊ शकतो आणि भारतातून सुखरूप चायनामध्ये धर्मग्रंथ घेऊन जाऊ शकतो. बघा सेकंड क्वेश्चन, व्हॉट इज द नॉव्हेल अबाउट? ही कादंबरी कोणत्या विषयाबद्दल होती? द नॉव्हेल वॉज अबाउट यॉंगचॉंग्स फेमस पिलग्रिमेज टू इंडिया. मॅनी फॉकटेल्स वेअर द पार्ट ऑफ द नॉव्हेल. ही कादंबरी कशावरती आहे तर यॉंगचॉंग यांची तीर्थयात्रेवर आधारित आहे. मॅनी फॉकटेल्स वेअर द पार्ट ऑफ द नॉव्हेल. या नॉव्हेलमध्ये बऱ्याचशा फॉकटेल्स कथा आहे, काही काल्पनिक कथा सुद्धा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कॅन यू थिंक ऑफ अदर पेअर्स ऑफ वर्ड्स स्टार्टिंग विथ फॉक? बघा पुढचा प्रश्न, कॅन यू थिंक, तुम्ही विचार करू शकता का? Can you think of other pairs of words starting with fok? फॉक या शब्दाने सुरुवात होणाऱ्या काही शब्दांच्या जोड्या सांगा. बघा, फॉक सॉन्ग, फॉक डान्स, फॉक आर्ट, फॉक म्युझिक, फॉक सिंगर, फॉक हिरो, फॉक फेस्टिवल. आला अशा लोककथा, लोकसाहित्य वगैरे असा त्याचा अर्थ होतो. पुढचं बघा मग, पिलग्रिमेज अ जर्नी फॉर रिलिजियस पर्पज म्हणजे तीर्थयात्रा. जसं बरेचसे लोक मक्का मदिना जातात, हिंदू लोक पंढरपूर, अयोध्या वगैरे अशा ठिकाणी जातात. त्याच्यानंतर डेमन्स आणि इव्हिल स्पिरिट, व्हँक्विश आणि कॉन्कर डेफिट, नष्ट होणे असं त्याचा अर्थ होतो. बघा आता पुढचा पॅरेग्राफ बघूया आपण. पेज नंबर 9. द मोस्ट पॉवरफुल अमॉंग द 3 डिसायपल इज सन वुकॉंग. या 3 शिष्यांपैकी सर्वात शक्तिशाली असा जो एक शिष्य होता त्याचं नाव होतं सन वुकॉंग. एव्हरीथिंग अबाउट हिम इज एक्स्ट्राऑर्डिनरी. त्याच्यामध्ये जे बी काही होतं ते फार म्हणजे आगळं वेगळं अशा प्रकारचं होतं. प्रत्येक गोष्ट त्याच्यामध्ये असामान्य अशी होती. एव्हरीथिंग अबाउट हिम इज एक्स्ट्राऑर्डिनरी. ही वॉज बॉर्न व्हेन वाइंड्स ब्ल्यू ओव्हर अ ह्यूज स्टोन एग ऑन द फ्लॉवर फ्रंट माउंटन. बघा, त्याच्या बाबतीत फार असामान्य अशा गोष्टी घडलेल्या होत्या. पुष्प फल पर्वतावरील दगडी अंड्यांवरून जेव्हा वारे वाहत होते तेव्हा त्याचा जन्म झाला होता. ही इज एबल टू ट्रान्सफॉर्म हिमसेल्फ इन 72 डिफरंट वेज. नॉट ओनली दॅट बट ही कॅन ऑल्सो ट्रान्सफॉर्म ईच ऑफ हिज हेअर स्ट्रँड इन टू एनी लिव्हिंग और नॉन लिव्हिंग थिंग्स ऑफ हिज चॉईस. तो स्वतःमध्ये 72 अशा प्रकारच्या वेगवेगळ्या मार्गांनी रूपांतर घडवू शकतो.
इतकेच नाही तर तो आपल्या प्रत्येक केसाचे स्वतःला पाहिजे त्या त्या सजीव किंवा निर्जीव वस्तूत रूपांतर सुद्धा करू शकतो. म्हणजे त्याच्या केवढी जबरदस्त अशा प्रकारची पॉवर त्याला परमेश्वराने गिफ्ट दिलेली होती की तो सजीव आणि निर्जीव गोष्टीमध्ये त्याच्या चॉईसनुसार तो ट्रान्सफर करू शकत होता स्वतःला. हिज ॲज यू विश गोल्ड बँडेड कट इज ऑल्सो मॅजिकल. इट कॅन ग्रो ॲज बिग ॲज अ पिलर सपोर्टिंग द स्काय, but at other times it become as tiny as a needle. तर तो आपल्या केसांचे स्वतःला पाहिजे त्या साईजमध्ये सजीव निर्जीव रूपांतर करू शकतो. त्याच्या जवळच्या सोन्याचा पट्टा असलेल्या इच्छाकाठी सोटा जादूचा आहे आणि तो आकाशाला आधार देणारा स्तंभ एवढा मोठा होऊ शकतो, पण इतर वेळी तो सुई इतका छोटा सुद्धा होऊ शकतो. Then the Monkey King just tucked it away behind his ear. Sun Wukong can travel thousands of kilometers in just one somersault. He can walk through fire, travel underwater, and fly to any place at will. His body is as hard as diamond, so no one and nothing can injure him. His golden gaze, fiery eyes have X-ray vision. No one can deceive him. मग हा जो वानरांचा राजा होता तो आपल्या कानामागे खोचून ठेवतो. केवळ एक ओलांडउडी मारून सन वुकॉंग हा 1000 किलोमीटरचा प्रवास करू शकतो. तो अग्नीमधून प्रवास करू शकतो, पाण्याच्या खालून प्रवास करू शकतो आणि स्वच्छेनुसार कोठेही उडत जाऊ शकतो. त्याचा जो देह आहे हा हिऱ्याप्रमाणे कणखर आहे, एवढा टणक आहे, म्हणून त्याला कोणताही माणूस किंवा कोणतीही वस्तू इजा करू शकत नाही. सोन्याचे कटाक्ष टाकणाऱ्या त्याच्या आग ओकणाऱ्या डोळ्यात क्षकिरणासारखी नजर आहे, त्याला कोणी फसवू शकत नाही. म्हणजे तो कोणाच्या मनात काय हे सुद्धा जाणू शकतो. एक्सरे सारखी त्याच्या डोळ्यांची नजर आहे. आणि हिरा केवढा कठीण आहे, तो हिरा फक्त हिरकणीनेच कापता येतो. अशा हिऱ्यासारखी टणक बॉडी त्याची आहे, म्हणजे कोणत्याही प्रकारचं शस्त्रास्त्र त्याला इंज्युअर करू शकत नाही. अशा प्रकारचा गॉड गिफ्टेड हे कॅरेक्टर आहे सन वुकॉंगचं. सन वुकॉंग इज अ ब्रेव अँड इंटेलिजंट, बट ही इज ऑल्सो अ ट्रिकस्टर. ही लव्स टू हॅव फन अँड सम ऑफ हिज सुपर पॉवर्स हेल्प हिम टू जस्ट दॅट. He has a ways which can suck in anything or anyone. He can simply point at lock and open it. He is very quick and can grow very big and very tiny at a blink. You can imagine how he must have teased his enemies using these tricks. बघा सन वुकॉंग आणि त्याच्या सहकाऱ्यांनी आपला सन वुकॉंग जो होता हा अतिशय शूरवीर अशा प्रकारचा, हुशार पण अतिशय लबाडलुच्चा सुद्धा होता. कारण गंमत जम्मत करणे त्याला अतिशय आवडते. त्याच्या जबरदस्त शक्तीपैकी काही शक्ती त्याला या कामी खूप मदत करत. त्याच्यापाशी एक पात्र आहे आणि हे पात्र कोणत्याही वस्तूला किंवा व्यक्तीला खेचून घेऊ शकते. एखाद्या कुलपाकडे केवळ बोट दाखवून तो ते उघडू सुद्धा शकतो. तो अतिशय चपळ आहे. डोळ्याचे पाते लवते न लवते तो अतिशय विशाल होऊ शकतो, तर अतिशय सूक्ष्म सुद्धा होऊ शकतो. आणि या शक्ती वापरून तो आपल्या शत्रूंना कसे खिजवत असेल हे तुमच्या लक्षात आलं असेल किंवा तुम्ही कल्पना करू शकता की तो पहाडासारखा मोठा आणि सुईसारखा लहान, काही म्हणजे डोळ्याची पापणी मिटवेपर्यंत तो होऊ शकतो. याच्यावरून त्याचा चपळपणा त्यांच्या लक्षात आला असेल तर तो शत्रूला किती चिडवत असेल. बघा पान नंबर 20 लेफ्ट साइड लिसन अँड आन्सर. काही प्रश्नोत्तर विचारलेले आहे. त्यातला पहिला प्रश्न बघा आपण बघू. व्हाय हॅव द 3 कॅरेक्टर्स ॲग्रीड टू हेल्प यॉंग चॉंग. त्या 3 व्यक्ती ज्या आहेत त्या
3 व्यक्तींनी यॉंगचॉंगला मदत करण्याचे का कबूल केले? बघा, वायने जर का सुरुवात केली असेल प्रश्नाची सुरुवात वायने सुरू झाली असेल तर उत्तर नेहमी बिकॉजनच द्यायचं. बिकॉज द काइंड डेटी गॉनियन asked them to help Yeongchong in his pilgrimage to India and use their powers for these good works. If they do so, they will return to heaven again. कारण त्यांना स्वर्गातून फेकलेलं होतं खाली, पण दयेची देवतेने त्यांना सांगितलं की तुम्ही जर का या चांगल्या व्यक्तीला त्याच्या चांगल्या कामात मदत केली तर मी तुम्हाला हेवनमध्ये पुन्हा रिटर्न आणेल. त्यानंतर दुसरा प्रश्न बघा. हू इज द मोस्ट पॉवरफुल अमॉंग द 3 डिसायपल? त्या 3 शिष्यांपैकी सर्वात सामर्थ्यवान कोण आहे? सन वूकॉंग. सोपं सरळ उत्तर आहे, सन वूकॉंग. त्यानंतर बघा खाली कटजेल, याचा अर्थ होतो अ शॉर्ट हेवी स्टिक. एक अशा प्रकारची काठी आहे, शॉर्ट हेवी. त्यानंतर ॲट विल म्हणजे व्हेन एव्हर वन वॉन्ट्स ऑर लाईक्स ॲज वन लाईक्स. इच्छा, व्हेन एव्हर वन वॉन्ट्स लाईक ॲज वन लाईक. एक्सरे विजन, द एबिलिटी टू सी थ्रू समथिंग. एक्सरे विजन म्हणजे अशी दृष्टी की व ते आतलं सुद्धा सहज पाहू शकतं. ट्रिक्स्टर, वन हू प्लेस ट्रिक्स. दुसऱ्याला बरोबर वेगवेगळे गेम करून फसवणारा असा व्यक्ती. थिंग्स टू डू, इफ यू वेअर to undertake Yeongchong's journey today, how will you travel? Describe it using a map of Google Map. State which modes and means of transport you will use. तुम्ही जर का यॉंगचॉंगला मदत कराल तर मॅप वगैरे तुम्ही तयार करू शकता. पान नंबर 21 पहा आता, पेज नंबर 21, लास्ट पॅरेग्राफ. If you want to read about the adventures that Sun Wukong and his companion had on the way, you will find the stories in the English translation of Journey to the West. Some of the stories have also been turned into films. What would you like better, to read the historical account of Yeongchong's travel or to read the fantastic story of Sun Wukong? Maybe you should read both to find out what you like better. Happy reading. बघा, तुम्ही काय करू शकाल? सन वूकॉंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आपल्या मार्गावर जी साहसे करावी लागली त्याबद्दल तुम्हाला जर का वाचन करायचे असेल तर पश्चिमेकडील प्रवास म्हणजे जर्नी टू द वेस्ट या मूळ चीनी पुस्तकाच्या जर्नी टू द वेस्ट या इंग्रजी भाषांतरात त्यातील कथा मिळतील. यातील काही कथांवर चित्रपट काढण्यात आले आहेत. तुम्हाला यातील काय बरे वाटू शकतं, काय आवडेल? यॉंगचॉंग याच्या प्रवासाचे ऐतिहासिक वर्णन वाचणे की सन वूकॉंग याच्या काल्पनिक कथा ज्या आहे त्या वाचणे? तुम्हाला अधिक काय आवडते ते पाहण्यासाठी तुम्ही दोन्ही पुस्तक वाचणं आणि कदाचित अधिक सोयीस्कर तुम्हाला ते ठरेल आणि तुमचे आनंदी वाचन ते ठरू शकतं. तर राईट ऑदर एक्सप्रेशन लाईक हॅपी रीडिंग. तर जे आनंदी वाचन आहे ते तुम्ही हॅपी रीडिंगसारखे इतर काही वाक्यप्रयोग तुम्ही करू शकतात. हॅपी एंडिंग, हॅपी बिगिनिंग, हॅपी जर्नी, हॅपी डे, हॅपी मॅरेज, हॅपी रिटर्न्स ऑफ द डे, हॅपी बर्थडे, हॅपी न्यू इयर, हॅपी दिवाळी वगैरे वगैरे. In this way, friend, we have finished the story. Next today we will see English workshop. Okay? Good luck.